तर महाविद्यालयीन तरुणावर कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय। पुणे शहरातील वाघोली परिसरात ही घटना घडली होती। घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। आरोपींची पोलिसांनी याच परिसरातून धिंड काढली। कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आलं। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडे। अमोल, हुल्लडबाज या तरुणांना चांगलाच चोप पोलिसांनी दिलेला दिसतोय, काय अधिक माहिती त्या संदर्भातली? नक्कीच प्रणिता, खरं तर पुणे शहराचं विस्तारीकरण होते आणि वाघोली परिसरामध्ये अनेक शैक्षणिक संस्था ह्या मोठ्या प्रमाणात आहे। रायसोनी कॉलेजच्या या परिसरातील महाविद्यालयीन तरुणावरती 2 दिवसापूर्वी खरं तर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता आणि वाघोली पोलिसांनी शिताफीनं त्या गुंडांना या ठिकाणी अटक केलेली आहे। या आरोपींना अटक करत असताना मंगेश सांगळे हा मुख्य आरोपी आणि त्याच्या 2 साथीदारांना या ठिकाणी अटक करण्यात आलेला आहे आणि खरं तर ही कायदा सुव्यवस्थेबरोबरच जी या ठिकाणी परिसरात तणावाचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांना कुठेतरी एक शासनाच्या वतीनं जबर शासन व्हावं आणि एक धडा शिकावा या अनुषंगाने या ठिकाणी वाघोली पोलिसांनी खरं तर या आरोपींना रायसोनी परिसरामध्ये धिंड काढून त्या ठिकाणी एक समज देण्याचा प्रयत्न केलेला, असं कोणी कृत्य करण्याचा प्रयत्न केला किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठेतरी दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं, ते खऱ्या अर्थानं कुठेतरी रिलीफ करण्याचं काम वाघोली पोलिसांनी या ठिकाणी करताना पाहायला मिळालं आहे। जी प्रणिता, अमोल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।